मोठी बातमी समोर येते। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीदरम्यान महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी पिंक ई रिक्षा योजना जाहीर केली होती। या योजनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही महिलेला अद्याप लाभ मिळालेला नाही। प्रायोगिक तत्वावर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी योजना जाहीर करण्यात आली। त्यात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहिल्यानगरमध्ये येऊन योजनेची घोषणा केली। मात्र महायुती सरकारची घोषणा ही वर्षभरानंतर देखील केवळ कागदावरच असल्याचं चित्र आहे। आम्ही मुलींच्या करता अजून एक त्या ठिकाणी योजना आणली आणि त्या योजनेचं नाव आहे पिंक रिक्षा। आता नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 17 शहरात नगर शहर घेतलेलं आहे। आपण 300 रिक्षा नगर शहरात देणार। ज्या गरीब महिला आहेत त्यांनी ऑटो रिक्षा शिकायची, त्यांचे 10% रक्कम तुम्ही भरायची। 3.5 लाखाची त्या रिक्षाला डिझेल लागत नाही, पेट्रोल लागत नाही, लाईटवर चार्जिंग करायचं। चार्ज झाली की ती रिक्षा दिवसभर चालते। आपल्या जिल्ह्याच्या शासनाने 600 रिक्षाचं टार्गेट दिलं होतं आणि 600 रिक्षापैकी आपल्याकडं एकूण अर्ज आले 630 आणि कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक समिती आहे आणि त्या समितीने मंजुरी दिलेली 425 अर्ज आहे। सर्व जिल्ह्यातल्या बँकर्सची पण ऑनलाईन मिटिंगा घेतल्या, त्यांनाही मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण प्रत्येक तालुक्यात एक 2 मेळावे पण घेतले, रिक्षा पण प्रत्यक्ष दाखवल्या आणि बँकर्स पण बोलवले होते तिथं। बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्याला आश्वासन दिले की 15 तारखेनंतर आम्ही लोनची प्रोसेस चालू करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।